कोणतंही शास्त्र हे स्थळ, काळ आणि वेळ अनुसरून बदललं पाहिजे. आता 21व्या शतकात आपण 10,000 वर्षापूर्वीची पद्धत वापरणार की जेव्हा मुलीला सासरी जाऊन जेवण मिळालं खूप झालं, तसं नाही चालत. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी आधुनिक गुणमिलन ही पद्धत सुरू केली आणि 36चे 36 गुण कुठेच मिळत नाही. मिळायला नको, मिळालं तर ते टिकतही नाही. आयुष्य म्हणजे काही गोष्टी नैसर्गिक जोडीदारात असतात, काही तुम्हाला जुळवून घ्यायचे असतात. म्हणजे 36 पैकी 24 गुण जुळले तर 12 कुठे नाही जुळत आहे ते पॉइंट शोधणं आणि लग्नापूर्वी जे आम्ही समुपदेशन अलीकडे देतोय त्याच्यात दोघांना ते पॉइंट सांगणं, याला म्हणतात आधुनिक गुणमिलन पद्धती. ती कार्य करते. आणि कसं होतं ना, लग्नापूर्वी एक नैसर्गिक असतं की मी तिच्यासाठी काही पण करेन किंवा मी त्याच्यासाठी काही पण करेल, हा स्वभाव तर काय छोटीशी गोष्ट. तेव्हा ते बदलायला तयार असतं. लग्न झालं, थोडासा वेळ गेला की त्यांच्यात ते नैसर्गिक बदल करण्याची क्षमता कमी झालेली असते. म्हणून मग आम्ही हे विवाहपूर्व समुपदेशन या पद्धतीने करतोय. म्हणजे मला असं वाटतं मॅडमने हा खूप सुंदर उपक्रम सुरू केलाय. अर्थात याच्या आधी हे होत नव्हतं.